भोंदू खरातच्या दुष्कृत्यात जे लोक सामील होते त्यांच्यावर फडणवीसांचा गेल्या 6 महिन्यांपासून वॉच होता, असं मोठं विधान मंत्री भुजबळांनी केलंय. तर दुसरीकडे चाकणकरांपासून सुनेत्रा पवारांना सुद्धा धोका आहे, असं एक पत्र बीडमधून तपास करणाऱ्या एसआयटीला प्राप्त झालंय. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट. भोंदू खरातच्या चौकशी दरम्यान बीडमधून प्राप्त झालेल्या एका तक्रारीनं मोठी खळबळ उडवून दिली आहे. सुनेत्रा पवार यांना रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका आहे अशी तक्रार बीडमधल्या एका व्यक्तीकडून एसआयटीला प्राप्त झाली आहे. तक्रारदार व्यक्ती भोंदू खरातशी संबंधित असल्याचा दावा झाल्यानं या तक्रारीकडे अजून गांभीर्यानं पाहिलं जात आहे. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. मृत्यूआधी अजित पवार यांच्या घराबाहेर झालेली काळी जादू, महाराष्ट्रातल्या काही बड्या नेत्यांच्या फोटोंवर खरातनं मारलेल्या क्रॉसच्या फुल्या, त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार यांचा झालेला मृत्यू, अपघाताच्याच काळात भोंदू खरातच्या बँक खात्यावर झालेले सर्वाधिक व्यवहार, या साऱ्यांमुळे आधीच खरातवर गंभीर आरोप झालेत. त्याच गोष्टींवर सध्या आपण लक्ष केंद्रित करत असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय. सध्या माझा फोकस जो आहे तो 18 नोव्हेंबर ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर बरंचसं ती ब्लॅक मॅजिक जी करणी केलेली होती, त्या दिवशी कोणाकोणाचे कॉल झाले, कोणाकोणाचे मेसेजेस गेले, त्या दिवशी पण समताचे बऱ्याच प्रमाणात SMS होते, त्या सगळ्या गोष्टीवर फोकस आहे. याच नाही तर प्रतिभा चाकणकर यांचा रोल आणि एक शिजुका नॉबी नावाचा एक नंबर आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त फोन कॉल्स झालेत. तर मी त्याची माहिती सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करते सध्या. विशेष म्हणजे शिजुका नॉबी या नावाच्या एका व्यक्तीसोबत खरात त्या काळात सर्वाधिक बोलल्याचं समोर आलंय. दुसरीकडे खरात एरंडे प्रकरणावर मवाळ भाजपचे नेते फक्त धर्मावरून राजकारण करतायत असे आरोप प्रत्यारोपही होत आहेत. खरात हा एका प्रकारचा सरकारचाच माणूस आहे. अजूनपर्यंत त्याची बायको भेटलेली नाही. अजूनपर्यंत जी एसआयटी लावलेली आहे त्या एसआयटीने कोणावरही ठोस कारवाई केलेली नाही. सरकार या पद्धतीचं वातावरण करून आम्ही चौकशी करतो आहे. रोज आपल्याला नवीन नवीन गोष्टी येतात आहेत बाहेर, पण CDR कसा पोचतो प्रवक्त्यांपाशी, सरकारचे काही प्रवक्ते आहेत त्यांच्यासोबत कसा पोचतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पॉलिटिकली आहेत आणि सरकार हे राजकारण करते आहे. आज सुनेत्राताईची हे मागणी असली पाहिजे की रुपाली चाकणकरला खरात सोबत सह आरोपी करा. और आज त्यांची बहिणीचे अकाउंट आहेत, ट्रान्झॅक्शन आहे, हे सगळी गोष्टी असून जरी हकालपट्टी आतापासून नाही झाली तो 100% सुनेत्राताईला पण धोका आहे. एप्स्टीनच्या जे मर्डर आहे जेलमध्ये झालेला आहे आणि ते आत्महत्या नाही होती, ते मर्डर होता. तसंच जे खरात फाईल आहे, खरात फाईलमध्ये पण खरातच्या जे मर्डर आहे जेलमध्ये होऊ शकतं. त्यांच्या खरातच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली. पण त्यावर कोण बोलतोय? हे कोणीही धर्माचा कोणत्याही जातीचा असू दे, तो नालायक आहे. त्याला नालायक म्हणण्याची ताकद असली पाहिजे, ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. तुम्ही जर शिकलेले आहे, सावित्रीच्या लेकी माझ्या पुढे बसलेले, हे बघा आता माझ्या भोवती सुद्धा असे अनेक लोक उभे आहेत, बरोबर. कोण काय कोण काय आम्हाला काय माहिती असतं काय? असे कोण बाबा लोक पण आले, आपल्याला वाटतं साहेब साधू आहे, संत आहे, नमस्कार बाबा. म्हणजे काय तो माणूस जो आहे तो काय त्याच्या दुष्कृत्यामध्ये काही सामील झालेला नाही, पण हे फोटो मग असे दाखवले जातात. पण त्याच्या दुष्कृत्यामध्ये जे सामील आहेत त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव